श्री स्वामी समर्थ मित्रांनो, माझ्या चॅनलवरती तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर जन्माष्टमीचा कार्यक्रम कसा घरच्या घरी सोप्या पद्धतीत पार पाडायचा, तर बघा हे माझं डेकोरेशन आहे। मी डेकोरेशन घरीच केलेलं आहे। तर बघा, तुम्हाला आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर बघा, सर्वात आधी मी इथे पाळणा सजवून घेतलेला आहे आणि घरच्या झाडांचे फुलं आहे त्याचेच मी हार वगैरे तयार केलेला आहे, ओढणीने सजवलेला आहे। आणि हे डेकोरेशनसाठी काही फुलं लागणार आहेत। हे तोरण वगैरे माझ्याकडे होतेच घरी, तर मग मी तिथेच त्याची सजावट केलेली आहे। तर कणूस वगैरे केळं वगैरे आपलेच लागणार आहे। तर सर्वात आधी मी 6 वाजता जेव्हा दिवा लावते तेव्हाच कृष्णाला काकडीमध्ये ठेवून घेतलेलं आहे। तर आईचं पोट म्हणजे काकडीचाच आपण इथे उपयोग करणार आहोत। त्यानंतर तर इथे पाळणा आहे, त्याच्यामध्ये अजून कृष्ण जन्माला यायचाच आहे। तर आधीच मी इथं डेकोरेशन वगैरे करून घेतलेलं आहे। तर आपल्याला हे डेकोरेशन आधीच करायचं आहे, जन्माष्टमीच्या आधीच तुम्हाला हे डेकोरेशन करायचं आहे। तर इथे बघा मी काय घेतलेलं आहे, इथे भिजलेलं थोडे पोहे आणि डाळ घेतली आहे आणि मक्खन म्हणजे आपल्याला दही लागणार आहे, लाह्या फुटाणे, नारळ आणि त्यानंतर मोसंबी इथे लागणार आहे। तर इथे ताट पण सजवून घेतलेलं आहे मी कृष्ण जन्माष्टमीसाठी। तर इथे मी आधीच तयारी वगैरे करून घेतली होती। तर त्यानंतर केळी, मक्याचं कणूस वगैरे आपल्याला हे सर्व इथं मांडायचं आहे, कारण की हे बालगोपाल असल्यामुळे यांना सगळेच याची आवडी होती। तर आपल्याला इथे सर्व साज ठेवायचा आहे आणि फळं वगैरे हे त्यांना खूप आवडायचे, त्यानं मक्खनसुद्धा त्यांना भरपूर आवडायचं। तर इथे आपलं हे सुंठ कसं तयार करायचं, तर सुंठ तयार करायसाठी आपल्याला अद्रकचा तुकडा लागणार आहे, त्याच्यामध्ये आपल्याला धणे पावडर आणि त्याच्यामध्ये आपल्याला तीळ लागणार आहे। तर तिळाचं मी कूट करून इथे प्रसादासाठी ठेवलेलं आहे। तर ते सुंठ आपल्याला इथे ठेवायचं आहे। तर बघा, अशाच वाट्या भरून मी इथे ठेवलेल्या आहेत। तर अशा प्रकारे ही माझी पूजा झालेली आहे इथं संपन्न। आता 12 वाजताची वाट पाहत आहे। 12 वाजल्यानंतर जन्माष्टमी करायची आहे। तर व्हिडिओ आवडला असेल तर